आपल्या विद्यापीठाच्या वाटचालीत विद्यापीठाला अनेक देदीप्यमान आणि अभिमानास्पद यश प्राप्त झाले आहे. परंतु केवळ विद्यापीठाचंच नव्हे तर टिळक महाराष्ट्र ट्रस्ट, वैदिक संशोधन मंडळ, वेदशास्त्रोत्तेजक समाज अशा विविध संस्थांना खंबीरपणे उभे करण्यात आणि आज तागायत यशस्वीरित्या वाटचाल करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे आपले सर्वांचे आदरस्थान सन्माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर आणि त्यांचा हा अपार कष्टाचा वारसा तितक्याच आत्मीयतेने चालविणारे टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर रोहित टिळक सर आणि आपल्या विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम. मला सांगताना अतिशय आनंद होतो आहे की आपल्या विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांना पंजाबमधील प्रतिथयश देशभगत विद्यापीठातर्फे त्यांच्या महिला सशक्तीकरणासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांसाठी आणि समाजकार्यासाठी अवॉर्ड फॉर आउटस्टँडिंग वर्क टुवर्ड्स विमेन एम्पॉवरमेंट अँड कम्युनिटी सर्व्हिस या सन्मानाने गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कारकिर्दीची पावतीच आहे असे म्हणणे योग्य ठरेल. आपल्या विद्यापीठातर्फे त्यांचे यथोचित कौतुक करण्यासाठी मी कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. आता मी श्री योगेश लांडगे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यापीठाच्या वतीने मॅडमना शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, आपण सर्व विद्यापीठातील कर्मचारी आणि विशेषतः माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी, आज मला जो बोलण्याचा विषय दिला आहे तो गीताली टिळक मॅडमच्या संदर्भातला आहे. महिला सक्षमीकरण त्या विषयावर बोलायचं आहे. पण महिला सक्षमीकरण ज्या 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की क्लोरा झेटिकिन यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. महिला दिनाची सुरुवात त्यांनी केली. ज्यावेळेस 1910 सालची गोष्ट आहे, महिला सक्षमीकरणासाठी झेटिकिन यांनी प्रयत्न केले आणि 1908 साली त्याच्यासाठी चळवळ करावी लागली. ज्या चळवळीसाठी न्यूयॉर्कमध्ये 15,000 महिलांनी रस्त्यावर उतरून हा संघर्ष केला. याचा मला सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण आत्ताच न्यायमूर्ती रानडेंची वादविवाद स्पर्धा आपण वादविवाद म्हणतोय, पण वाद संघर्ष ह्या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही. सेम कंडिशन मॅडमच्या बद्दल आहे. त्यांनी अनेक प्रकारे आपल्या विद्यापीठासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. विद्यार्थी दशेपासून त्यांनी आपल्याकडे MJ, डॉक्टरेट, PhD, पोस्ट डॉक्टरेट ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज डीन, त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडं एक विभाग प्रमुख अशा अनेक पदावर काम करत असताना आज त्यांना महिला सक्षमीकरणाबद्दल पंजाबमध्ये देवभगत युनिव्हर्सिटीतर्फे त्यांना पुरस्कार प्राप्त होतो. ही खरंच आपल्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे. मला असं वाटतं की खरंच आपणही महिला दिनाचं औचित्य साधून मॅडमसाठी परत त्या दिवशी 8 मार्च रोजी काहीतरी एक प्रोग्राम करावा आणि त्याबद्दल त्यांचं औचित्य परत एकदा त्यांचं कौतुक करावं. कारण कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला प्रेरणा देण्यासाठी कोणीतरी आपल्या पाठीशी असावं लागतं. मला आजही बोलताना सुद्धा थोडंसं भीती वाटते. मी मॅडमला विचारत होतो, साठे मॅडमला, मॅडम मी बोलू काय? हो सत्य आहे, मी मॅडमला म्हटलं काय बोलू म्हटलं. म्हणून मॅडमने मला जस्ट मी आहे तुम्ही बोला. मग एक हे असतं की आपल्याला कोणीतरी आपल्या पाठीशी उभं असलं तर आपल्याला एक धीर येतो, आधार येतो. आणि सेम आपल्या सगळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे टिळक फॅमिली आपल्या पाठीशी आहेत. आपण त्यांच्यासोबत आहोत आणि आपण असंच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करूयात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खरं सांगायचं तर 5 वेळा सकाळपासून लांडगे सरांचा मला फोन येऊन गेला होता की सर मी कसं बोलू, मला काही सुचत नाही, मला खूप भीती वाटते आहे. पण खरंच जे आपले प्रेरणास्थान असतात त्यांच्याबद्दल कौतुक करायला कधी आपल्याला शब्द अपुरे पडत नाहीत. सो त्यामुळे तुम्ही जे आभार व्यक्त केले त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार. थोर व्यक्तींच्या घराण्यात जन्माला येणं हे कितीही अभिमानास्पद असलं तरी त्याबरोबर येणारी जबाबदारी आणि समाजाची वाढलेली अपेक्षा पूर्ण करणं हे कायमच आव्हानात्मक असतं. गेली अनेक वर्ष अतुलनीय परिश्रमाने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला जागतिक स्तरावरच्या संस्थांच्या मांदियाळीत नेऊन बसवले, ज्यांनी कधीही आपल्या मूल्यांमध्ये तडजोड केली नाही.
अनेक पैलूंनी सुसज्ज असं ज्यांचे व्यक्तिमत्व लाभलेले, सर्वांचे आदरस्थान आणि आपले प्रेरणास्रोत माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर यांना पंजाब येथील देशभगत विद्यापीठाच्या 11व्या दीक्षांत समारंभात त्यांच्या शिक्षण आणि समाजकार्यासाठी योगदानाबद्दल डी.लिट पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. याबद्दल खरंच सरांचा आपण टाळ्यांच्या गजरात मनपूर्वक अभिनंदन करूया. यानिमित्त जे सन्मानपत्र सरांना प्रदान करण्यात आले आहे त्याचे आता मी वाचन आपल्यासमोर करतो आहे. सायटेशन बाय देशभगत युनिव्हर्सिटी. Dr. Deepak Jayantrao Tilak, a distinguished figure, embodies a rich legacy deeply rooted in India's history and social fabric. As the great grandson of Lokmanya Bal Gangadhar Tilak, a prominent freedom fighter, Dr. Tilak inherits a legacy of service and activism. His upbringing under the guidance of his parents, late Shri Jayantrao Tilak and Srimati Indutai Tilak, instilled in him a profound commitment to social welfare and educational advancement. With a background in journalism and management, Dr. Tilak has not only pursued academic excellence but has also been actively involved in various prestigious organizations in Pune. He serves as president and managing trustee of several trusts, including the Kesari Maratha Trust, Tilak Maharashtra Vidyapit, Lokmanya Tilak Smarak Trust, and many others. Under his leadership, these institutions have played pivotal roles in promoting education, social welfare, and cultural preservation. Dr. Tilak's contributions extend beyond academia and social work. He has been instrumental in promoting judo across India, organizing numerous championships, and training thousands of aspiring athletes. His literary works, including the biographies of Lokmanya Tilak and contributions to the field of martial arts, reflect his multifaceted expertise and dedication of sharing knowledge. Recognizing for his outstanding contributions, Dr. Tilak has received several awards and honors, including the Foreign Minister's Commendation by Government of Japan, the Purushottam Award, and the Acharya Atre Award, amongst others. His commitment to social activism and cultural preservation has earned him respect and admiration from various quarters. In summary, Dr. Deepak Jayantrao Tilak's remarkable achievements and unwavering dedication to education, social welfare, and cultural heritage make him a deserving candidate for recognition and honor by Desh Bhagat University, Mandi, Gobindgarh. Citation by the Chancellor, Desh Bhagat University. सर, आम्हा सर्वांतर्फे तुमचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. आता मी माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार करावा. मी आता डॉक्टर प्रवीण जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यापीठाच्या वतीने सरांना शुभेच्छा देण्यासाठी इथे व्यासपीठावर यावं. माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर, माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक मॅडम, डॉक्टर रोहित टिळक सर, कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम, उपस्थित सर्व अधिष्ठाता, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, देश भगत विद्यापीठ पंजाब यांच्या वतीने डॉक्टर दीपक टिळक सरांना डी.लिट ही पदवी प्रदान करण्यात आली. त्याबद्दल मी सरांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. सरांच्या संदर्भात मला इथं मनोगत व्यक्त करायला सांगितले. सरांच्या समोर मी खूपच छोटा व्यक्ती आहे, परंतु एक कर्मचारी म्हणून मला जो अनुभव आलेला आहे तो मी इथं व्यक्त करतो. टिळक सरांचं कार्य तसं खूप मोठं आहे, त्यांचं काम खूप मोठं आहे, त्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहेच आहे, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचं काम खूप मोठं आहे, सांस्कृतिक क्षेत्रात आहे, स्पोर्ट्समध्ये आहे, पत्रकारितेमध्ये आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रात सरांचं काम खूप मोठं आहे, त्यांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये एखादा प्लेयर असा असतो की तो
बॉलिंग पण चांगलं करतो, बॅटिंग पण चांगलं करतो आणि फिल्डिंग पण चांगलं करतो आणि त्याचबरोबर चांगलं बोलतो देखील. तर हे ऑलराऊंडर जो प्रकार जो आहे, ऑलराऊंडरचा प्लेयर किंवा डायनामिक पर्सनॅलिटी सरांची आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा जो सन्मान सरांचा केला गेला तो फार उचित आहे असं मला वाटतं. विद्यापीठाच्या संदर्भात जर बोलायचं झालं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रगतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर मी या विद्यापीठाच्या प्रगती होत असताना त्याचा एक जुना साक्षीदार आहे. मी या विद्यापीठामध्ये 1997 साली रुजू झालो लेक्चरर म्हणून. आत्ताचा असिस्टंट प्रोफेसर त्यांना त्यावेळी लेक्चरर म्हणायचे. त्यावेळेपासून गेल्या 20-22 वर्षामध्ये विद्यापीठाची जी प्रगती आहे मी जवळून पाहिलेली आहे. टिळक सरांच्यामुळं विद्यापीठाचा संपूर्ण कायापालट झालेला आहे. तुम्ही पाहाल की पूर्वीचं मला जे आठवतं विद्यापीठ, त्यावेळी फक्त एक 3 शैक्षणिक संकुलं होते, छोटे इमारती होत्या. एक जुनी जी प्रशासकीय इमारत होती ती अजूनही आहे तसे. त्या इमारतीमध्येच खालच्या बाजूला कुलगुरूंचं ऑफिस होतं, आज इथं आहे तिथंच आहे. त्यासमोर प्रशासन होतं, डाव्या बाजूला अकाउंट सेक्शन आणि वरच्या मजल्यावर नेसा विभाग हा होता. आपण इथं बसलो, इथं एक जुनी इमारत होती, 1 मजली 2 मजली मला वाटते. तिथं आयुर्वेदिक विभाग होता आणि समोर डिस्टन्स एज्युकेशन एक होतं. आणि गावामध्ये सदाशिव पेठेमध्ये एक संस्कृत विभागाचा एक जुना वाडा होता. आज तुम्ही पाहिलात, आज इथं 7 मजली इमारत आहे, बाजूला मोठी शाळा आहे. सदाशिव पेठेत 5 मजली इमारत आहे. एवढंच नाही, पुणे शहराच्या बाहेर देखील विद्यापीठाचा प्रसार झालेला आहे आणि स्वतंत्र इमारत निर्माण झालेली आहे आणि याचं सबंध श्रेय डॉक्टर टिळक सरांना जातं. हा बदल होत असताना सरांच्या समोर अनेक अडचणी आलेल्या आहेत. त्यातल्या थोडक्यात 2-3 गोष्टी मी सांगतो इथं, कारण एवढा मोठा कालावधी आहे ते मांडणं खूप अवघड आहे. सरांच्या समोर प्रचंड असे आव्हानं आलेत, कारण बदल घडवत असताना एका दिवसात बदल घडत नसतो, एका वर्षात होत नसतो. हळूहळू तो बदल घडत असतो. त्याला अनेक वर्ष लागतात, मोठी तपश्चर्या लागते, मोठी बैठक लागते, नियोजन लागतं. हा बदल घडत असताना अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, अनेक कमिटी आल्या, अनेक प्रकारच्या त्या समित्या, त्या UGCचे पत्र, हे अशा अनेक जरी आल्या, कित्येक आव्हाने, कित्येक मोठे संकट जरी आले, तर टिळक सर शांतपणे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊन प्रतिकूल परिस्थितीचं देखील अनुकूल कसं रिझल्ट मिळवता येईल हे सरांनी उत्तम नियोजन करून त्याचा उपयोग विद्यापीठाच्या विकासासाठी केला असं मला वाटतं. आता हे म्हणजे अनेक समित्या आल्या गेल्या, परंतु विद्यापीठाची प्रगती मात्र काय थांबली नाही आणि याचा संबंध श्रेय टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आत्ताचे कुलपती हे टिळक सर आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ म्हणजेच कुलगुरू आत्ताचे कुलपती डॉक्टर दीपक टिळकर, असे एक समीकरण आज समाजात झालेलं आहे. आज तुम्ही पहा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची ओळख देश पातळीवर झालेली आहे. आज टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ओळखतात. पूर्वी इथं काहीशे विद्यार्थी असायचे, त्यात हजारो विद्यार्थी आज ॲडमिशन घेत आहेत. काही मोजके प्राध्यापक, 20-25 प्राध्यापक होते, आज 400-500 प्राध्यापक आज कार्यरत आहेत. सुरुवातीला फक्त 3 BOS होते, बोर्ड ऑफ स्टडीज अभ्यास मंडळे, आज 12 अभ्यास मंडळे आहेत. अभ्यासक्रमाचा जर विचार केला, संस्कृत, सोशल सायन्सेस आणि आयुर्वेद एवढंच काही 2-4 अभ्यासक्रम होते, आज 40-50 अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये फार्मसी म्हणजे नॉन प्रोफेशनल कोर्सेस देखील आज निर्माण झालेले आहेत, ज्यामध्ये फार्मसी आहे, फिजिओथेरपी आहे, त्याच्यानंतर आपलं नर्सिंग आहे, मॅनेजमेंट आहे, मीडिया आहे, लॉ, सर्व वेगवेगळ्या प्रकारची विभागाची स्थापना सरांनी करून आणली. आणि हा जो बदल आहे, या बदलामुळेच आज टिळक विद्यापीठाचा आज एक गौरव केला जातो आहे, त्याचं एक स्थान निर्माण झालेलं आहे समाजामध्ये, देशामध्ये, असं मला वाटतं. कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जर विचार केला, कर्मचाऱ्यांचं, कारण मी एक कर्मचारी आहे, प्राध्यापक जरी असलो तरी एक कर्मचारी आहे मी. टिळक सर नेहमी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर दाखवलेले आहेत.
असं माझं मत आहे. अगदी सुरुवातीपासून अनेक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न होते, ते सर आरामात शांतपणे ऐकून घ्यायचे. मग काही कर्मचाऱ्यांचे खूप प्रश्न होते, परंतु कधीही कोणत्याही कर्मचाऱ्याचा टिळक सरांनी जाहीर अपमान केला नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याची डिग्निटी, सन्मान सरांनी ठेवला आणि त्यांचा हा मोठेपणा आहे. आणि त्यामुळेच कदाचित आजही सरांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आज आहेत. हे कुणाला जमतं? हे माणुसकी पाळणाऱ्या माणसाला जमतं. आणि माणुसकी कुणाकडे असते? जो दिल से अच्छा हो, त्याच्याकडे माणुसकी असते. ज्याचं मन स्वच्छ आहे, जो निर्मळ आहे, त्याच्याकडे असतं. आणि मला वाटतं टिळक सरांच्याकडे या संबंध गोष्टी आहेत. व्यक्ती चांगला असेल तर माणसं आपोआप त्याला जोडले जातात आणि ते टिकतात. सरांनी टिकून दाखवलेलं आहे. सरांची जी कारकीर्द आहे, आज लोक जरी विद्यापीठ सोडून बाहेर गेले असले तरी निवृत्त होऊन, आजही लोकांना वाटतं हे विद्यापीठ माझं आहे. ह्या इमारतीत मी बसत होतो, ह्या खुर्चीत मी बसत होतो, टिळक सर आपले आहेत, या झाडाला मी पाणी घातले, झाड मोठं झालं आहे. हे प्रत्येकाचं फिलिंग आहे, अटॅचमेंट आहे. आणि हे अटॅचमेंट निर्माण करण्यासाठी सरांचं योगदान खूप मोठं आहे. कुणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो किंवा कुणी असो, त्याचं अटॅचमेंट आहे. आणि आज मला सांगायला काय हरकत नाही की आता सरांचं कौतुक करणं म्हणजे जरा थोडंसं, सर तसे भरपूर कार्य केलेले आहेत आणि त्या अर्थाने कर्मचारी म्हणून मी सांगत असताना आणखीन एक सरांचा एक म्हणजे गुण सांगतो की सरांच्याकडे एक आकलन शक्ती ही प्रचंड आहे. म्हणजे आपण ज्यावेळी 4-5 पानाचं प्रपोजल आपण ज्यावेळी सरांच्याकडे घेऊन जातो, तर सर नुसतं वाचतात आणि एका 5 मिनटात त्या प्रपोजलमध्ये नेमकेपणा काय आहे त्यांना ते कळतं आणि लगेच ते सांगतात. ते फक्त प्रपोजल संदर्भात नाही, कोणताही विषय असो, राज्यशास्त्र असो, समाजशास्त्र असो किंवा अर्थशास्त्र असो, एवढंच नाही, अकाउंटचा विषय जरी असला तर सरांना ते समजत असत. याचं कारण सरांच्याकडे ती बैठक तशी होती, जशी समज होती. प्रत्येक विषय हा नवीन असतो आणि तो वाचायचा असतो आणि समजून घ्यायचा असतो. हे सरांनी मनाशी पक्की गाठ बांधली होती. सर आजही वाचत असावेत मला असं वाटतं, कारण बरेच वेगवेगळे घटक, वेगवेगळे प्रश्न आज निर्माण होत आहेत. UGC तर अक्षरशः सगळ्या संस्थेच्या मागे हात धुवून मागं लागलेले अनेक प्रकारचे पत्र पाठवतात. ते पत्राचं अनेक प्रकारे चांगलं इंटरप्रिटेशन करण्याची गरज असते आणि ज्यावेळी तुम्ही हे इंटरप्रिटेशन योग्य करता त्यावेळी तुम्ही अडचणीत सापडत नाही. आणि मला असं वाटतं की सरांच्या या संबंध 20-22 वर्षाच्या काळामध्ये विद्यापीठाची प्रचंड अशा प्रकारची प्रगती झालेली आहे आणि या विद्यापीठाचा मी एक भाग आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. पुढच्या सरांच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. परत एकदा सरांचं मी अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी व्यवस्थापनाचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. मी सन्माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक सरांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, उपाध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक, डॉक्टर सुवर्णा साठे, सर्व अधिष्ठाता, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वक्तृत्वोत्तेजक सभेत ज्यांनी रानडे वाद स्पर्धेत पारितोषिक मिळाली ते सर्व तरुण वक्ते की ज्यांना पुढल्या काळात अनेक व्यासपीठं अशी मिळावीत की त्यांनी ती गाजवावीत. मी खरोखर तुम्ही जो काही सत्कार केलात ते तुमच्या चांगल्या मनाचं एक प्रतीक आहे असं मला वाटतं की मला प्रोत्साहन देण्याकरता तुम्ही या ठिकाणी हा समारंभ आयोजित केलात आणि त्याला मी होई म्हटलं. एवढ्या 2 वेळा मला असे
द्विधा मनस्थिती झाली. एक डॉक्टर अभिजित जोशी यांचा फोन आला की असं असं ठरतंय, देशभगत विण्यासाठी तुम्हाला डिलीट देतोय. आणि ताबडतोब त्यांच्या कुलपतींचा फोन आला आणि मी हो म्हटलं. नंतर मला असं निर्माण झालं की आपण हो म्हटलंय बरोबर केलं का चुकीचं केलं. तसंच हा सत्कार ठरतोय म्हटल्यावर त्यातही मला असं हे झालं की आपण हो म्हणतोय. लोकमान्यांनी जे काही गीता रस्त्यात सांगितलं, हा एक मोहाचा क्षण असतो, असंही काही वेळेला त्याचा विचार करावा लागतो. आणि प्रत्येकाच्या जीवनात असा मोहाचा क्षण येतो, अनेक येतात. प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वतः आपल्या बुद्धीला त्याचा कस लावून ठरवावं लागतं की हे आपण करतोय हे बरोबर आहे का हे चुकीचं आहे. कारण आत्तापर्यंत टिळक स्मारकमुळे किंवा अनेकांना मला किंवा आपल्या पदवीदानामुळे किंवा केसरी मराठा ट्रस्टतर्फे अनेकांना मी पुरस्कार दिलेले आहेत, घेतलेले क्वचित आहेत. त्याच्यामुळे त्याबाबत असं काही कोण देतं म्हटल्यावर मला घाबरायला होतं. कारण तिथे कुठेतरी तो स्वार्थ असा दिसता आपल्या जाणवू नये याची खात्री खरं मनाने अगोदर करून घ्यायला लागते. हे खरं आहे की मी अशा घरात जन्मलो की जिथे समाजकारणच होतं. मला व्हायचं नव्हतं. यात मी आलोच असतो असं नाही. लहानपणी किंवा असं खूप तुमच्यावर संस्कार केले वगैरे आणि हेच तू व्हायला पाहिजे वगैरे असं काही बंधन माझ्यावर नव्हतं. मी हे सांगितलंही आहे अगोदर. लोकमान्य टिळकांच्या घरात जन्मलो म्हणजे किती मोठ्या घरात जन्मलो हेही मला तेव्हा कळलं नाही. परंतु काळ असा असतो, आपण ठरवतो एक आणि नियतीने एक वेगळं काही ते ठरवलेलं असतं. मी शिक्षण घेतलं, जर्नलिझमचंही मध्ये घेतलं कारण मला MBAला प्रवेश पाहिजे होता. ते काही वर्तमानपत्रात काम करायचं म्हणून मी जर्नलिझमचं हे केलं असं नाही. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा होता तो. पण MBAला फक्त BComला एकच सीट होतं. सगळ्यांना इंजिनिअर्सना फक्त ॲडमिशन मिळायची कारण त्यांच्या नोकऱ्या पक्क्या असायच्या अगोदरच. त्याचे 100% प्लेसमेंट असं जर पाहिजे असेल तर अशांनाच ॲडमिशन द्यायची की जो ऑलरेडी नोकरीला लागूच शकतो. मग त्याला अजून काय शिक्षणाने अजून जरा पुढे जाईल तो. पण घडलं असं की ते झालं आणि अनेक कंपन्यातून मी प्रयत्न करून पाहिले. प्रत्येक ठिकाणी विचारलं, तुम्ही आमच्याकडे फक्त ट्रेनिंग घेऊन परत केसरीत जाणार कारण तुम्ही जर्नलिझम का केलं? आता मला माहिती नव्हतं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ॲडमिशन करता म्हणून मी तो ॲडिशनल 1 वर्षाचा डिप्लोमा केला होता. मला व्यवस्थापनाची आवड होतीच. एखादा बिझनेस काढावा असंही वाटत होतं. पण त्याला घरातून तसं त्याला पैसेही लागतात. जागा मिळवली असती कुठेतरी, पण एवढे पैसे काय आईकडे नव्हते. आईने माझ्या पुढे आणून ठेवल्या, ही डिपॉझिट, यात तुझं काही होत असेल तर कर. त्यात काहीच होणारं नव्हतं आणि तसं आमच्या घरात कोणी कधी केलंही नाही. लोकमान्यांनी केला कर म्हटलं. त्यांनी केसरी मराठा स्वतः चालवलं, सूतगिरणी काढली होती. त्यांना तेही विजन होती पण पुढे कोणी काही तसं केलं नाही. त्याच्यामुळे आपोआप हो नाही म्हणायच्या आत मी केसरीत काम करायला लागलो. केसरीबरोबर इतर संस्थात काम करायला लागलो आणि त्या संस्थांची जबाबदारी माझ्यावर पडली. परवाच मी वडिलांचं पुस्तकातला एक पॅरा सुगो पाटलांनी काहीतरी या
वक्तृत्व तेजक समाजाच्या तर्फे या हे झाल्या, त्याला 150 वर्षचं पुढल्या वर्षी 150 वर्ष त्याचं हे होईल. वर्ष झाली 150 कधीच, पण 150 व ज्ञानसत्र होईल पुढल्या वर्षी. त्याच्याकरता ते वाचत होतं तेव्हा हो मी दीपककडे सोपवलं. 75 वर्ष झाल्याबरोबर त्यांनी अनेक संस्थांचे राजीनामे दिले आणि याही काही संस्थांचे देत होते. तेव्हा मी म्हटलं हो तुम्ही राजीनामा वगैरे नका देऊ, तुम्ही थांबा. ते म्हणाले का आता बाद झालं काय? म्हटलं बाद झालं नाही, तुम्ही तिथे थांबा. तुम्हाला काही मी हे करतोय का? मी करतो काय काम करायचं असेल ते. म्हणून अनाथ हिंदू महिला आश्रम असेल, केसरी असेल, म्हटलं लोकांना असं वाटेल की मुलं हाकललं, पण आपोआप त्यात ओढला गेलो, चालत राहिलो आणि मला कधीही असं वाटलं नाही की आपण काहीतरी चुकीचं केलं, आपल्या काहीतरी कमी पडलं. आहे त्या पैशात राहण्याची आमच्या घरात सवय होतीच, त्यात ॲडजस्ट करायचं. थोडे कमी वाटले, लहान मोठा धंदा केला असेल, केला नाही असं नाही. अगदी STD बूथपासून त्यावेळेला ते सुद्धा एक सुरू केलं होतं. पण त्याच्यातून मला वर काही मिळवायचं होतं ते मिळवले मी. कारण केसरीतून पगार किती घ्यायचा एक काही वेळा खरं प्रश्न पडतो. आमच्याकडेही वेतन स्केल आहे गव्हर्नमेंटचं. ते केलं आणि मी विश्वस्तांकडे गेलो. म्हटलं हो त्या संपादकांना जास्त पगार देतात, मी जनरल मॅनेजर आहे, मला कमी पगार का देता? असं कम्पेअर नसतं करायचं. म्हणाले जा जा. म्हटल्यावर मी आपलं परत आलो. परत पुढल्या वर्षीला मांडलं. हरिभाऊ कुलकर्णी म्हणून आमचं विश्वस्त व्यवस्थापनाचं काम पाहायचं. वडिलांकडे असं काही मागण्याची माझी हे नव्हती. ते म्हणाले नाही, आता तेवढ्यात मला विश्वस्त केलं. कारण आता तूच विश्वस्त आहे, तूच ठरव काय करायचं असेल. म्हणजे परत मी काहीच करू शकलो नाही तेव्हा. सगळ्यांना वेतन आयोगाला वाढ मिळाली, मला 6 रुपये 15 पैसे फक्त वाढ मिळाली काहीतरी. पण तरी कमी असं मला काही आयुष्यात पडलं नाही. शिक्षण क्षेत्रात मी येईल असं कधीही मला कोणी सांगितलं असतं ज्योतिषाने तर मी वेळात काढलं असतं. मी PhD केलं आहे बरोबर आहे, कारण तेव्हा वाटलं माझे शिक्षक मागे लागले की नाही नाही दीपक असं अर्धवट नाही सोडायचं, हे पूर्ण करायचं. MC दीक्षित आपल्याकडे होते, जुने लोक ओळखतात, डेन म्हणून होते. केली. त्याच्यामुळे काही पगारवाढ वगैरे असं वर्तमानपत्रात मिळत नाही, फक्त विद्यापीठातच मिळते एक पगारवाढ, बाकी कुठेही पगारवाढ मिळत नाही. पण विद्यापीठ अडचणीत आलं आणि खूप इथे ताब्यात घेण्याचाही त्यावेळेला प्रयत्न झाला आणि मी 3 मताने काहीतरी कसं बसं विद्यापीठ वाचलं. तेव्हा मी वडिलांना म्हटलं इतकं काठोकाठ कसं, तू पाहणारच का? उद्या सांगतो घ्यायला. आणि मी इथे यायला लागलो. इथे आल्यावर इथेही मला शिकण्यात खूप वेळ गेला. मी काही कुलगुरू म्हणून आलो नाही, इथे एक सभासद म्हणून आलो. डिस्टन्स एज्युकेशनचा अध्यक्ष नंतर झालो. आणि अनेक वेळा माझे तेव्हा बाचल सर असतील, अध्यंतया असतील, यांच्याशी काही वेळा वादसुद्धा झाला. मीटिंगमध्येही वाद झाले, कारण कोणा दृष्टीच नव्हती की काय करायचं विद्यापीठाचं. अभिमत विद्यापीठाचा दर्जा आणि काहीही त्याच्या उत्पन्नाचं भाग नाही. मी म्हटलं फी वाढवा. ते सगळे शिक्षक माझ्या अंगावर आले डिस्टन्स एज्युकेशनचे, तिथे विद्यार्थी संख्या होती. तेव्हा फी वाढवा. आम्ही खिशातून, म्हटलं खिशातून किती जणांची फी तुम्ही देणार आहात, तुम्हाला काय असं पगार आहे, 100 रुपयाने तरी वाढवा. एक कमिटी, त्या कमिटीने त्याचा अभ्यास करणं, असं करून वर्षानंतर निर्णय आला
की ठीक आहे 100 रुपये वाढवा. मग मी परत मागे लागलो की आता अजून वाढवा. मग कुठे हे दिसायला लागलं, एक जर्नलिझमचा कोर्स सुरू केला आणि त्याच्यातून पहिल्यांदा, कारण माझं क्षेत्र जर्नलिझम होतं त्याच्यामुळे त्याच्यातून पहिल्यांदा विद्यापीठाला 5 लाख रुपये फायदा झाला. आणि तिथे सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसला खरं म्हटलं. आणि म्हणाले तुम्ही पहा. मी म्हटलं नको, मला अकॅडमिक याच्यात हे नको, मी बाकीचं सगळं हे पाहतो अध्ययन. त्यांना म्हटलं नाही तुम्हीच हे पहा. नाही नाही म्हणाल्या, मी आता काय होणार नाही, तुम्ही हे स्वीकारा. आणि पूर्णपणेच मी इथे म्हणजे अगोदर यायचो तेव्हा खूप वेळ मीटिंग चालायच्या, 2-2, 3-3 तास याच मीटिंग चालायच्या. पण मग मी उशिरा यायचो. मी म्हटलं एवढ्या लवकर मिनिट पास व्हायला तासभर लागतात तुम्हाला, तर तासानंतर त्यात शुद्धलेखन वगैरे काढून तुमचं सगळं पास झालं की मी माझ्या विषयापुरतं येईन फक्त. म्हणून थोडा थोडा यायला लागलो आणि इथे गुंतत गेलो. आणि कुलगुरू झालो आणि मला यशही मिळालं. देवानं काढूनही घेतलं आणि दिलंही खूप आणि वाढत गेलो. त्याच्यामुळे भीतीही मला कधीच माहितीच नव्हती कधी. तसं काही माझ्या घरात शिकवलं नव्हतं. जुडोही खेळायचो, जंगलातही फिरायचो, शिकारही करायचो. आता बंदी आहे. पण मला त्याच्यामुळे भीती अशी काही कधी कशाची वाटली नाही. त्याच्यामुळे कोण काही येईना. मोठमोठी माणसंही पाहिली, मंत्रालयही पाहिलं वडिलांच्यामुळे. त्या ह्याच्यात तिथे सहज कोणाला जाऊन भेटणं हे मला सहज शक्य. आणि अजून तरी असं आहे की लोकमान्यांचं नाव घेऊन आपण कोणाला जर भेटायला गेलो तर कोणीही नाही म्हणत नाही. आणि त्याच्यामुळे जर आपण नीट काम करत असू तर आपल्याला घाबरायची काही भीती नसते. आज विद्यापीठ एका स्तरावर आलेलं आहे. याच्या पुढल्या काळात अजून ते असंच वाढत राहील. कारण कुठे थांबत नसतं, थांबायचं नसतं. यांनाही मी पुढल्या यांना सांगितलं की थांबायचं नाही. काय करायचं ते पुन्हा पुन्हा अजून अजून जागा घ्यायची, वाढवायचं, कॉलेजेस वाढवायची गरज आहे. ती गरज आपण पूर्ण करायची आणि नवीन काळाबरोबर राहायचं. या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण यात प्रत्येकाचं मला अजून काही दोष वाटतात. खूप दिवसाने आता समोर आलाय तर बोलूनच दाखवतो की नॅक आता हे टाळणार आहे का? दरवर्षी नॅक हे येणारच. प्रत्येक शिक्षकांनी 3 हे लिहिलंच पाहिजेत. रिसर्च आहे पाहिजेतच लिहायला, त्याच्याशिवाय तुम्हाला ग्रेड मिळणार नाही. संशोधन प्रकल्प घ्यायलाच पाहिजे, ते तुम्हाला करायला पाहिजे. 100 रुपये म्हटले की त्यात रुपये येतो. त्याच्यामुळे विद्यापीठ मोठं होतं की त्यात आपलं कुठेतरी भलं होतच असतं. ते काही तिथेच आपण अडकलो आहे आणि विद्यापीठच एकटं पुढे चाललं आहे असं होत नाही. पण अशा याने हे पुढे जात राहणार आहे आणि त्यात आपणही प्रत्येकाने सहभागी व्हावं. यापेक्षा खरं अधिक आता नाही बोलत. तुम्ही सगळ्यांनी हे जे काही माझा सत्कार केलात किंवा कौतुक केलं याच्याबद्दल मी खरंच तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच सरांच्या ह्या शब्दवैभवाने आपण सर्वजण कायम प्रोत्साहित होत असतो. आता आपण मी विभागांची नावं जाहीर करीन त्याप्रमाणे एकेका विभागाने इथे येऊन आपण सरांचा आणि मॅडमचा गौरव करावा. सर्वप्रथम डिपार्टमेंट ऑफ संस्कृत एंडॉलॉजी अँड जॅपनीज, डिपार्टमेंट ऑफ सोशल सायन्सेस, डिपार्टमेंट ऑफ आयुर्वेद प्लीज,
Department of Management and Commerce, डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स. कम्प्युटर सायन्स नंतर हॉटेल मॅनेजमेंट विभाग येईल. त्याच्यानंतर जर्नलिझम, मास कम्युनिकेशन आणि डिजिटल आर्ट्सने तयार राहायचं आहे. डिपार्टमेंट ऑफ जर्नलिझम, मास कम्युनिकेशन अँड डिजिटल आर्ट्स. Department of Nursing. Department of Nursing is already on the dais. After that, we will have Department of Physiotherapy, followed by Department of Pharmacy. Department of Skill Development, External, Foreign Cell, Placements, Sports and Publication. May I request all of you to gather here near the stage. After Finance Department, we have the Administration and IQAC Department. खरं म्हणजे आभार मानणं थोडं औपचारिक असलं तरी त्याने पुढचा कार्यक्रम अजून दिमाखात करण्याचा आपल्याला सर्वांना हुरूप येतो. त्यामुळे आता कार्यक्रमाची सांगता आपण लवकरच करत आहोत. त्यासाठी मी सीमा पाटील यांना आभार प्रकट करायला इथे आमंत्रित करतो. धन्यवाद अंबर सर. मला माहीत आहे सर्वांना जाण्याची घाई आहे, पण कुठल्याही वाक्याला किंवा ओळीला पूर्णत्वासाठी गरज असते ती पूर्णविरामाची. तसंच अशा आनंदायी सोहळ्याची सांगता करण्यासाठी गरज आहे आभाराची, कृतज्ञतेची. म्हणूनच मी सहाय्यक अध्यापक सीमा पाटील आज आपल्यासमोर या प्रसंगी या सोहळ्याचे आभार व्यक्त करण्यासाठी उभी आहे. आज आपण सर्वजण आपल्या विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर दीपक टिळक सर आणि विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांना मिळालेला पुरस्काराचा कौतुक सोहळा आणि 76वी न्यायमूर्ती रानडे आंतरमहाविद्यालयीन वाद स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यानिमित्त जमलो आहोत. विद्यापीठाचे कुलपती आदरणीय डॉक्टर दीपक टिळक सर आणि कुलगुरू सन्माननीय डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचा पंजाबमधील प्रथितयश देशभगत विद्यापीठाने जो यथोचित सन्मान केला आहे तो आपल्या सर्वांसाठीच खूप अभिमानास्पद आहे आणि हा आनंदाचा असा क्षण आहे. तसेच 76 वर्षाची अखंड परंपरा लाभलेली रानडे वाद स्पर्धा ही यशस्वीरित्या दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाली आणि आज या दोन्ही कार्यक्रमांचे औचित्य साधून आपण सर्वांनी हा सोहळा अनुभवला आहे. आज या नृत्य सोहळ्याची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला मिळाली आहे. या प्रसंगी मला आवर्जून काही लोकांचे आभार व्यक्त करायचे आहेत. सर्वप्रथम मी विद्यापीठाचे प्रेरणास्रोत
कुलपती माननीय डॉक्टर दीपकजी टिळक सरांचे मनापासून आभार मानते. सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कुठल्याही मोहाच्या क्षणांना बळी न पडता तुम्ही तुमची आधी सतसत विवेक बुद्धी वापरा. एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे ते चूज करा. स्वतःला आधी घडवा, सक्षम करा आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये नेहमी कृतज्ञ राहा. या सर्वांमुळेच ओघानेच तुमची वाटचाल ही प्रगतीकडे होईल. सो अशा प्रकारे सरांनी अगदी सहज सोप्या शब्दात केलेल्या मौलाच्या मार्गदर्शनाबद्दल सरांचे मनापासून आभार. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर गीताली टिळक मॅडम यांचेही मी मनापासून आभार मानते. रानडे वाद स्पर्धामध्ये मोलाचे मार्गदर्शन मॅमचे आम्हाला लाभले आहे, त्यासाठी मॅमचे मनापासून आभार. विद्यापीठाचे टिळक महाराष्ट्र ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर रोहित टिळक सरांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रम विभागाच्या अधिष्ठाता डॉक्टर प्रणिती टिळक मॅडम यांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसेच विद्यापीठाच्या कुलसचिव डॉक्टर सुवर्णा साठे मॅडम यांनी आम्हाला रानडे वाद स्पर्धा तसेच हा सोहळा यशस्वी करण्यासाठी जे काही सहकार्य केले त्यासाठी मॅडमचे आभार मानते. तसेच हा सोहळा आणि रानडे वाद स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आम्हाला ज्यांचे मौलाचे सहकार्य लाभले ते विद्यापीठाचे सचिव श्री अजित खाडीलकर सर यांचेही मी आभार मानते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचेही मी आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचे या सोहळ्या समारंभासंबंधित मला जे आभार व्यक्त करण्याची तुम्ही संधी दिली त्यासाठीही मी मनापासून सर्वांचे आभार मानते. आज हा आनंददायी सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. आजचा हा सोहळा संपन्न झाला आहे असे मी जाहीर करते. थँक्यू सो मच.